Hello and welcome back to Sun Chemistry. This is Santosh Jadhav, your teacher friend. Now I'm giving some important topics, important questions from 7th chapter, elements of group 16, 17 and 18. Okay. So the very first and exam point of view, the important question is anomalous behavior of oxygen. When I say anomalous behavior of oxygen, याचा अर्थ oxygen shows some weird properties. त्याच्या काही प्रॉपर्टीज या त्या ग्रुप मधल्यापेक्षा वेगळ्या असतात. ऑक्सिजन बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 16. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. ओके, ओल्ड, स्टाईल, से, टेबल, पॉलिश. त्यातला ऑक्सिजन शोज डिफरंट प्रॉपर्टीज. ओके, त्याला म्हणतो आपण एनामलस प्रॉपर्टीज. लेट्स सी व्हॉट आर दी एनामलस प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. टोटल 5 आहेत. नंबर 1, ॲटॉमिसिटी. म्हणजे ऑक्सिजन एक्झिस्ट ॲज अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. O2 असतो ना ऑक्सिजन गॅस, तसं इट एक्झिस्ट ॲज डायॲटॉमिक मॉलिक्यूल. बाकी सगळे मेंबर्स दे एक्झिस्ट ॲज अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. म्हणजे सल्फर असतो S8 फॉर्म मध्ये, पण ऑक्सिजन असतो O2 फॉर्म मध्ये. समजतंय? इझी विथ इट. सेकंड प्रॉपर्टी इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. सेकंड डिफरंट वियर्ड प्रॉपर्टी इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. फक्त ग्रुप नंबर 16 मधला फक्त ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. ऍज पर MOT वी हॅव प्रूव्ड दॅट. ठीक आहे. सो ओनली ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक, बाकी सगळे मेंबर्स आर डायमॅग्नेटिक. म्हणजे फक्त ऑक्सिजन मध्ये O2 मॉलिक्यूल मध्ये वी हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. रेस्ट ऑल मॉलिक्यूल्स हॅव ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड. दॅट इज डायमॅग्नेटिक. इझी. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन varies from -2, -1, +2. That's it. But rest members of group number 16 can go from -2, +2, +4 to +6. समजतंय? They can go up to +6. That is the property of other elements, but oxygen can show from -2, -1 and +2. That's it. Simple. And nature of hydride. फक्त ऑक्सिजनचा हायड्राइड. हायड्राइड म्हणजे कंपाउंड विथ हायड्रोजन. इट फॉर्म्स H2O and that is in liquid state. समजतंय? हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज ओनली इन लिक्विड स्टेट. बाकी सगळे असतात गॅशियस फॉर्म मध्ये. एक्झाम्पल H2S गॅस. समजतंय? बाकी सर्वांचे वी हॅव इन गॅशियस फॉर्म. H2SE, H2T ऑल आर इन गॅशियस फॉर्म. फक्त ग्रुप नंबर 16 मधला ऑक्सिजन फॉर्म्स लिक्विड हायड्राइड. समजतंय? डिफरंट प्रॉपर्टी. अँड द लास्ट वन इज कोव्हॅलन्सी. कोव्हॅलन्सी म्हणजे ability to form bond. Okay, ability to form bond. Only oxygen has only maximum 4. Oxygen can actually form 2 bonds, max to max 4 bonds, but the other members of group number 16 actually can exceed 4. त्यांचे बॉन्ड 4च्या पुढे आरामात जातात. समजतंय? दॅट इज दी वियर्ड बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. त्या पूर्ण ग्रुप पेक्षा हा जरा वेगळा बिहेव करतो. समजतंय आपलं हे? फाईन. आता त्याचे रिझन काय? द रिझन्स आर 3. एक तर स्मॉल ॲटॉमिक साईज, नंबर 2 हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, अँड नंबर 3 ऍब्सन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल्स. म्हणजे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8, 2,6, और वी कॅन से 1s2, 2s2, 2p4. बरोबर ना? हा, राईट. मग सेकंड शेल मध्ये डी येत नाही, हे आपल्याला माहिती आहे. सो सिन्स इट हॅज नो डी ऑर्बिटल, तो एक्सपांड करू शकत नाही, म्हणून त्याचे हात बांधलेले असतात. दॅट इज द रिझन वाय इट डू नॉट गिव्ह प्रॉपर्टी लाईक दी अदर एलिमेंट. ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. Then high electronegativity. After fluorine, oxygen is the most electronegative element. Fluorine नंतर. आणि त्याची साईज खूप छोटी असते. We know as we move from left to right, atomic size goes on decreasing. Clear है? Oxygen has small atomic size, high electronegativity, and third, absence of inner d orbitals. Because of these 3 reasons, oxygen shows weird behavior. Okay? If needed, take a screenshot. We'll quickly go for anomalous properties of fluorine. Okay? So, patkan. Okay, now the anomalous behavior of fluorine. Again,
Fluorine has the same reason. Additional point here is low FF bond enthalpy. Okay, rest all same. Rest all points are same. Let's go through the anomalous properties first and then the reasons. Fluorine has higher ionization enthalpy, electronegativity, electrode potential are higher than other halogens. Okay, in a group 17, fluorine has weird properties. Okay, ionization enthalpy, electronegativity, electrode potential are very high than the other members. Okay, at the same time, ionic atomic radii, ionic size, atomic size, melting point, boiling point are very low, lower than other members of group 17. समजते? Then reactions are exothermic. Majorly fluorine gives exothermic reactions. याचं कारण काय असतं? The bond formed by fluorine with other element is very strong and very short. जेवढा बॉन्ड शॉर्ट असतो, जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, त्याला ब्रेक करणं टफ असतं. ओके? So the reaction is very exothermic. It forms only one oxo acid, that is HOF, while other members, especially chlorine, can form multiple different types of oxo acids. HF is only HF is liquid, म्हणजे हायड्राइड ऑफ हॅलोजन मधला फक्त फ्लोरीनचा हायड्राइड. HF is liquid. Rest all are gases. HCl गॅस असतो, HBr गॅस असतो at room temperature. समजताय? And the reason for this anomalous behavior is small atomic size of fluorine, high electronegativity, then absence of inner d orbital, same like oxygen. बरोबर आहे? And the additional point here is low FF bond dissociation. FF चा बॉन्ड तोडायला सगळ्यात कमी एनर्जी लागते त्या ग्रुपमध्ये, म्हणून फ्लोरीन शोज weird properties, anomalous properties. Okay, after this we have to discuss different types of oxo acids and their structures. Okay, that is most important topic. Exam मध्ये तो confirm येणार. ठीक आहे, एकदा पटकन go through this and let's quickly go for oxo acids of sulfur and chlorine. ठीक आहे, चला पटकन. Okay, now the oxo acids of sulfur. Okay, total 6 different we have. Let's go one by one. ठीक है? So the very first one is sulfurous acid. Remember the formula as well as structure. Oxo acid of sulfur and chlorine total मिळून आपल्याला एक्झाम मध्ये 2 तरी कन्फर्म येतील for 2 marks. Okay, 1 mark each. So let's go through this. Oxo acids of sulfur. पहिला असतो sulfurous acid. Sulfurous and sulfuric, don't be confused with them. Sulfurous म्हणजे H2SO3, ऑक्सिजन 3 आले, H2SO3 आला तर सल्फरस ऍसिड, H2SO4 आला तर सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, फॉर नाउ sulfurous acid has sulfur, double bond oxygen, single bond oxygen. Remember, H always forms bond with oxygen in case of oxo acids. हायड्रोजन हा नेहमी अटॅच होतो ऑक्सिजनला. रिमेंबर दिस. सो सल्फर, डबल बॉन्ड ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, and then we have OH. म्हणजे कमीत कमी if we have H2 everywhere we have H2, म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये we will have 2 OH for sure. Okay, you can check everywhere. 2 OH याच्या सगळ्यात पहिल्यांदा एक डबल बॉन्ड O द्यायचा, देन चेक करायचा. If something is remaining, sulfur has to form 6 bond. कमी असतील तर lone pair. Easy. 1, 2, 3, 4. Only 4. मग एक आली lone pair. Easy. That is sulfurous acid. Only sulfurous acid has lone pair. बाकी कुठे lone pair नाहीये. Second is sulfuric acid. काय म्हटलं मी? 2 द्यायची OH. सल्फर ड्रॉपला सेंटरला 2 दिले OH. उरले किती? 2 ऑक्सिजन म्हणजे 4 बॉन्ड. डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. Good with it? 6 बॉन्ड फॉर्म केले. We don't need lone pair. Easy. Fine. 1, 2, 3, 4, 5, 6. Sulfuric, pyrosulfuric किंवा disulfuric, also called as disulfuric. Di or pyrosulfuric acid, H2S2O7. In textbook they have made a mistake. Please make sure you write correctly. H2S2O7, that is
पायरोसल्फ्युरिक ऍसिड, SOH, SOH, H डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. एक साइडला जो आपण केलाय त्यालाच करायचं कार्बन कॉपी ऑन दी अदर साइड. क्लिअर? अँड मध्ये लिंक देम बाय ऑक्सिजन. देन वी हॅव परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. S एक दिला OH, हाय झाला OH, फक्त त्याला परऑक्सी लिंकेज म्हणजे OH च्या जागी OH येणार. बाकी सगळं सेम. H2SO5, H2SO4 दे आर ऑलमोस्ट सिमिलर, फक्त इकडे OH आहे, इथे आपण लिहिला OH, एक्स्ट्रा ऑक्सिजन लाईक. बरोबर? देन परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. परऑक्सी डायसल्फ्युरिक म्हणजे इथे आलाय परऑक्सी लिंकेज. परऑक्सी काय असतं? ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्ड, दॅट इज कॉल्ड एज परऑक्सी. इफ यू लुक एट दिस वन, S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, OH, S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, OH. बोथ आर हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर. मध्ये आला फक्त ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, दॅट इज परऑक्सी लिंकेज. ओके विथ इट? देन थायोसल्फ्युरिक ऍसिड. थायोसल्फ्युरिक ऍसिड H2S2O3. स्ट्रक्चर इज जस्ट लाईक सल्फ्युरिक ऍसिड. फरक काय? फक्त instead of oxygen we have sulfur here. I hope it is clear. Let's now quickly go for oxo acids of chlorine. Okay, चला पटकन take a screenshot. Okay, now oxo acids of chlorine. याच्यामध्ये पण एकदम सिंपल. हे ऍक्च्युली सल्फर पेक्षा सोपं आहे. कसं? लेट्स अंडरस्टँड दिस. इथे प्रत्येकामध्ये H H H H आलाय ना. रिमेंबर दॅट H विल लिंक टू ऑक्सिजन. क्लिअर? आता इकडे ऑक्झो ऍसिड ऑफ क्लोरीन पहिला येतो हायपोक्लोरस. सेंटरला आला पाहिजे Cl. ओके, ऑक्सिजन आणि H. रिमेंबर नेहमी बनणार OH इथे सुद्धा. O आणि H यांचाच बॉन्ड बनणार. Cl आणि H चा बॉन्ड बनणार नाही. का? कारण व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2 बट व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज ओनली 1. समजतंय? OH नेहमी. इथे पण सेम. इथे O द्यायचा, इथे H द्यायचा, इकडे Cl आला. एक्झॅक्ट सेम. ऑक्सिजन उरला एकदम. वी हॅव 2 ऑक्सिजन. आउट ऑफ दॅट 1 इज यूज हियर. वी विल बी युजिंग सेकंड हियर. समजतंय? इथे अगेन लॉजिक विल बी सेम. हियर वी हॅव OH Cl. 1 ऑक्सिजन गोज हियर, 1 ऑक्सिजन गोज हियर. समजतंय? वी हॅव 3 ऑक्सिजन. 1 2 3. एक Cl लिहिला, एक H लिहिला. गुड विथ इट? दॅट इज कॉल्ड एज क्लोरिक ऍसिड. एक असेल तर हायपोक्लोरस, 2 असतील तर क्लोरस, 3 असतील तर क्लोरिक. 3 म्हणजे ऑक्सिजन आय एम सेइंग. इफ वी हॅव HClO3, क्लोरिक ऍसिड. अँड इफ वी हॅव HClO4, वी कॉल इट परक्लोरिक ऍसिड. इथे येतो असा OH Cl डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. आर वी ओके विथ इट? तुम्ही त्याला सरळ ड्रॉ करा किंवा ऍडजस्ट करा, काय प्रॉब्लेम नाही का? ओके, दॅट इज कॉल्ड एज परक्लोरिक ऍसिड. HOCl क्लोरस ऍसिड, हायपोक्लोरस ऍसिड. HClO2 क्लोरस ऍसिड, HClO3 क्लोरिक ऍसिड अँड 4 परक्लोरिक ऍसिड. जमेल? प्लीज प्रॅक्टिस दिस प्रॉपरली. 2 तरी एक्झाम मध्ये कन्फर्म येतलं असं मला वाटतं. ओके, फाईन. In this video, we have covered 3 to 4 important questions. Please go through that properly. लिहून practice करा. And for now, what I can say is all the best for your exam. Do well. Be positive. चलो.